हे असं एक बऱ्याच दिवसांनी बघितलेलं एक सुंदर नाटक आहे ज्याच्यामध्ये भरभरून हसतोय मी. नाटक इतकं फ्रेश वाटतं, अगदी माझ्या घरातले सीन्स वाटले मला. आणि अक्षरशः असं वाटत होतं की मी तिथे उभा आहे आणि ते नाटक चाललंय म्हणून. आणि 50 वर्षाच्या लग्नानंतर सुद्धा आम्हाला असं वाटतं की खरंच आपण कुठेतरी चुकत होतो, हे सगळं शिकलं पाहिजे. Everybody must watch this drama. It's very nice. आय लव्ह द नाटक. मी टू अत्यंत सुंदर नाटक आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत असं ऐकत आलेलो की जेनझी लोक एक वेगळ्या डिरेक्शनने बघतात लग्न वगैरे या गोष्टींकडे, पण हा जो काही विषय मांडला आहे प्रचंड सुंदर मांडला आहे. आणि मी खूप कमी नाटकांमध्ये असं भरभरून हसलो आहे. हे असं एक बऱ्याच दिवसांनी बघितलेलं एक सुंदर नाटक आहे ज्याच्यामध्ये भरभरून हसतोय मी. सुंदर मेसेज वगैरे येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कलाकारांची जी काही एनर्जी आहे, प्रचंड भन्नाट एनर्जी आहे. आणि निपुण दादाचं जे काही डिरेक्शन आहे, प्रचंड सुंदर डिरेक्शन आहे. आणि मला असं बरंच मनापासून वाटतं आहे की खूप चांगले चांगले कलाकार घडावेत या नाटकाच्या माध्यमातून. अमृतानं पहिल्यांदा काम केलं, इतकं सुंदर काम केलं. स्वप्नील इतक्या वर्षांनी आला रंगभूमीवर आणि त्याने इतकं सुंदर काम केलं आहे. आणि मला एवढंच वाटतं की याचे खूप प्रचंड प्रयोग व्हावेत, महाराष्ट्रभर व्हावेत, महाराष्ट्राच्या बाहेरही व्हावेत आणि सगळ्यांपर्यंत हा सुंदर विषय पोहोचावा. आम्हाला तर फार आवडलं. नवरा बायकोंची भांडणं म्हणजे माझा आणि मी आणि माझा नवरा दोघं पोक करत होतो. बघ आपलं पण हेच होतं. सो इट इज सो रिलेटेबल. आणि अमृताचं तर काम आणि स्वप्नीलचं काम खूप छान आहे, मला फार आवडलं. आणि मी अमृताची खूप मोठी फॅन आहे, ॲज अ डान्सर म्हणून आणि आता ॲज अ ॲक्टर, मराठी नाटकातली ॲक्टर म्हणून पण फॅन झालेली आहे. सासूबाईंना पण आमची भांडणं आठवत असतील. माझा मुलगा आणि सूनच तिथे नाटक करतायत, असं म्हणजे नाटकात काम करतायत. खूपच साम्य वाटलं, खूप साम्य वाटलं. आणि खूप आजकालच्या पिढीला खूप गायडन्स देणारं असं नाटक आहे की खूप छान. हां, म्हणजे तेवढूशा गोष्टींवरनं एकदम चिडायचं, भांडायचं, हे मागच्या पिढीला पटत नव्हतं. पण हे ह्या नाटकाने शिकवलं. मेसेज छान दिलाय की टिकवणं महत्वाचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जायच्या आणि पुढे चालायचं. खूप छान नाटक, खूप छान नाटक होतं. अतिशय सुंदर मांडणी होती. म्हणजे असं वाटलं की रिअलिस्टिकच आहे. कारण मी त्या स्वप्नीलसारखा मी पण असाच इथे तिथे कपडे टाकतो आणि बायको बोलते अरे व्यवस्थित घडी करून ठेव, किंवा बेडवरती टॉवेल टाकतो ओला. आणि अक्षरशः असं वाटत होतं की मी तिथे उभा आहे आणि ते नाटक चाललंय म्हणून. अगदी खरंच बोलला ह्या बाबतीत. सगळ्यांनी एवढी छान ॲक्टिंग केली आणि रिॲलिटिस्टिक वाटत होतं. रिअल अगदी जसं काय आम्ही ना घरी पण आम्ही असेच वागतोय आणि समोर ते समोर वागतायत. अगदी दोघंही ॲक्टर अगदी घरच्यासारखंच वाटत होतं. म्हणजे माझी लग्नाची 5वी पंचमी आता आली आहे, पण तरीसुद्धा हे नाटक इतकं फ्रेश वाटतं, अगदी माझ्या घरातले सीन्स वाटले मला. खूप छान आहे, सगळ्या परिवारांनी बघावं. मी तर रेकमेंड करीन, मी पुन्हाही बघीन हे नाटक. खूपच सुंदर. स्वप्नील जोशी तर प्रश्नच नाही. अमृता खानविलकर वॉज अ ट्रीट टू वॉच. ऑफकोर्स मधुगंधा कुलकर्णी आणि अभ्यंकर साहेब त्यांनी पण खूप मजा आणली नाटकाला. फारच सुंदर नाटक आहे. आम्ही 3 पिढ्या आलो आहेत. मी आजी आहे, ती आत्ता बोलली ती माझी मुलगी आणि हा माझा नातू आहे. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे माझा नातू अजूनही मराठी सिनेमा, मराठी नाटक आवडीने बघतो आणि नाटक तर तो सोडतच नाही. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की तो आम्हाला घेऊन पण येतो आणि तो स्वतः पण बघतो. आणि नाटक तर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आणि अमृता खानविलकरविषयी उत्सुकता होतीच, ती पण पूर्ण झाली. स्वप्नीलचा तर प्रश्नच नाही, स्वप्नील पहिल्यापासून गुलाबी हिरो आहेच. आणि मधुगंधाताईंनी खूप छान लिहिलं आहे. काही वाक्य तर लक्षात ठेवण्यासारखी आहेत. आणि 50 वर्षाच्या लग्नानंतर सुद्धा आम्हाला असं वाटतं की खरंच आपण कुठेतरी चुकत होतो, हे सगळं शिकलं पाहिजे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप छान नाटक, सगळ्यांनी जरूर पहा आणि कुटुंबासहित पहा. मराठी नाटक म्हटलं की एक त्याच्याशी इमोशन जोडलं गेलेलं असतं. आणि त्यात एवढे हे पडद्यावरचे सुपरस्टार जेव्हा रंगभूमीवर उतरतात तेव्हा ते बघणं इट्स लाईक अ डिफरंट ट्रीट टू वॉच. आणि एस्पेशली माझ्या जनरेशनला जे दुसरीकडे सगळीकडे इंटरेस्ट घेतात, आम्हाला इथे रंगभूमीवर इंटरेस्ट आहे. आणि हे नाटक फारच सुंदर होतं. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर म्हणजे प्रश्नच नाही, दे आर अ क्लास अपार्ट. फारच खूपच मजा आली आणि जितके प्रयोग होतील तितके बघण्याचा प्रयत्न करीन मी याचे. दिस इज श्रेणिक मेहता आणि कल्पना मेहता. आम्ही ॲक्च्युली गुजराती जैन आहोत, पण आम्ही मराठी ड्रामा बघत असतो. आणि हे पहिल्यांदा अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशीला बघून खूप आनंद झाला. अँड दे वर सो नाईस. वी जस्ट मेट देम पर्सनली. एव्हरीबडी मस्ट वॉच दिस ड्रामा. इज व्हेरी नाईस. खूप छान केले दोघांनी. एक ड्रीम होता आमचं की ह्या दोघांना भेटायचं होतं मला, आणि भेटलो पण आम्ही. इट इज सच अ नाईस एक्सपिरियन्स. मला 2 दिवस चांगले जेवण भेटणार आहे बायकोकडून आता. बिकॉज आय कुड मीट देम. थँक्यू सो मच. थँक्यू. रंगपंचमीच म्हणतोय नाटकाला पण ते लग्न पंचमी आहे.
आणि खूप अप्रतिम नाटक आहे. आणि जी सध्याची परिस्थिती चालू आहे म्हणजे जे डायवोर्स, लग्नामध्ये काय ना काय होतं आहे, भांडणं होतात आहे, त्याच्यावर एकदम अप्रतिम नाटक आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने हे बघायला पाहिजे. खूपच चांगलं नाटक आहे आणि स्टार्ट टू फिनिश आपल्याला काही ना काहीतरी त्या नाटकातनं मिळतं. असा अनुभव होतो की कदाचित ते आपल्या जीवनातच घडलं आहे असं कधी कधी वाटतं. नाटक खूप सुंदर आहे. खूप मजा आली आम्हाला फॅमिलीला बघायला. नाटक हे लग्न याच्यावर बेत होतं. लग्नाचा जो मेसेज होता की लग्न कसं टिकवावं आणि कसं त्याची कायम परमनंटली कसं टिकवता येईल त्यावर खूप मेसेज दिला आहे नाटकामध्ये. आणि चारही कॅरेक्टरने खूप सुंदर काम केलं आहे. स्वप्नील जोशींचं खूपच मस्त काम केलं आहे. तर अमृता खानविलकर आणि बाकीचे कलाकार आहेत त्यांनी पण खूपच मस्तपैकी छान काम केलं आणि खूप छान मॅसेज द्यायचा प्रयत्न केला आहे. लग्नपंचमी हे नाटक जे आहे मधुगंधा कुलकर्णी यांनी खूप सुंदर लिहिलं आहे. म्हणजे आमच्या पिढीलासुद्धा ते आम्हाला भावलं. आणि यामध्ये असलेले सगळे नट आहेत. खरं म्हणाल तर बरेच जण ओळखीचेच होते. स्वप्नील यांचं कामही खूप छान झालं. पहिल्यांदाच नाटकामध्ये काम केलेल्या आपल्या अमृता खानविलकर त्यांचंही खूप छान काम झालं होतं. प्रत्येकाचं काम छान होतं. नेपथ्य पण खूप छान होतं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड पण घेतली. खूप छान वाटलं आम्हाला नाटक. आणि प्रत्यक्षसुद्धा आम्ही जेव्हा त्यांना भेटलो, खरंच सगळेजण भेटले असतं खूप बरं वाटलं असतं. पण स्वप्नील आणि अमृता दोघेही भेटले. पण अगदी डाऊन टू अर्थ म्हणतात ना तसे दोघेही आहेत. प्रत्यक्षपणे समोरनं पाहिलं नाटकातली भूमिका वेगळी असते. प्रत्यक्ष व्यक्ती एवढी अगदी प्रसिद्ध असून देखील त्यांच्या भूमिका पण आम्हाला खूप आवडल्या. सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. पण नाटक फार चांगलं होतं. आम्हाला ते आवडलं आणि आमच्या फॅमिली सगळ्यांनी आम्ही जे 4 जण आलो होतो त्या सगळ्यांनी ते बघितलं आणि बघावं असं वाटलं. फार छान नाटक होतं. स्वप्नील दादा आणि अमृता खानविलकरसाठी. आणि अमृता तुला स्पेशल मेसेज आहे. तू प्लीज अशा प्रकारची नाटकं अजून कर. तुला आम्हाला असंच बघायला खूप जास्त आवडेल. आणि सगळ्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन प्लीज हे नाटक नक्की बघा. आणि नाटक लिटरली तुम्ही सगळ्यांनी बघा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि खूप छान नाटक आहे. कॉमेडी अँड एव्हरीथिंग. आणि जे यंगस्टर्स आहेत त्यांना तर लिटरली चांगलं वाटेल. जे जास्त आय एम ऑलरेडी 30s नाव. सो आय एम ऑल्सो प्लॅनिंग फॉर मॅरेज ऑर समथिंग. सो लाईक त्यांच्यासाठी खरंच तो खूप चांगला आहे. कसा संदेश त्याच्यात देण्यात आला आहे. तर तुम्ही जा, बुक करा तिकीट आणि बघा.